राष्ट्रीय योग दिवस साजरा। यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी, आयुक्त, उपायुक्त मोठ्या संख्येने उपस्थित। नवी मुंबईत सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून योग कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी सहभाग नोंदवला। सिंधुदुर्गात 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधत श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात योग दिन साजरा। हायस्कूलच्या मैदानावर 800 विद्यार्थी एकत्र येत केला योग दिन साजरा। उल्हासनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा। शहरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमात विविध 22 योग संस्थांचा सहभाग। पनवेलमध्ये पिल्लाई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी योग दिन साजरा। यावेळी योग तज्ञांचे योग सत्र मार्गदर्शन करण्यात आलं। पैठणमध्ये जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणात 14,031 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाची पाणी पातळी 31.18%वर। उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे चुलांगण धबधबा प्रवाहित। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। कराड तालुक्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस। सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामाला सुरुवात। कुडाळमध्ये मुसळधार पाऊस। शहरात योग्य पद्धतीनं पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं पाणी मुख्य रस्त्यावर जमा। वाहन चालक त्रस्त। रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर। पूरक्षेत्र भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा प्रशासनाचा इशारा। उजनी धरणातून भीमा नदीत 11,600 क्युसेकचा विसर्ग। उजनी धरणाची पाणी पातळी 68%पर्यंत। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व्यापारात उसळी। तब्बल 7,000 क्विंटल हळदीची आवक। हळदीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। हिंगोलीत खरीप पेरणीला सुरुवात। वन्य प्राण्यांचा वावर वाढल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान। वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी, शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रेल्वे प्रशासनाचं आवाहन। राज्यातील एप्रिल 2019 पूर्व नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवणं बंधनकारक। 15 ऑगस्ट नंतर HSRP नसल्यास दंडात्मक कारवाई होणार। 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन। बुलढाण्यात शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून ऑलिम्पिक डे साजरा करावा, प्रशासनाचं आवाहन। जागतिक संगीत दिनाचा औचित्य साधत राज्य सरकारकडून विशेष पुढाकार। पहिला महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार 2025चं आयोजन। दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरवर रंगणार कार्यक्रम। 3 वर्षाच्या LLB प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर। 5 विद्यार्थ्यांना 100% गुण। चांदीच्या दरात पुन्हा 1,700 रुपयांची घसरण। चांदी 1,06,800 रुपयांवर तर सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण। सोन्याचा दर 98,800 रुपयांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकाची दुरावस्था। बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे। रिपब्लिकन सेनेनं खड्ड्यांमध्ये चाललेल्या पाण्यामध्ये केलं स्विमिंग आंदोलन। तत्काळ दुरुस्ती करून प्रवाशांचे हाल थांबवावे अशी मागणी। घनसावंगी गट शिक्षणाधिकारी शाळेतील 3 वर्ग कमी करणार असल्याचं मुख्याध्यापकांकडून स्पष्ट। पालकांमध्ये संताप। वर्ग कमी केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा। सिल्लोडमध्ये माजी मंत्री माणिकराव पालोदकर मार्गाच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण। आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात संपन्न। पैठणमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना बंद। शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार। योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोल्यात रस्त्याच्या कामासाठी मनसेचं रास्ता रोको आंदोलन। ऐन पावसाळ्यात रस्ता खोदल्यानं नागरिकांची तारांबळ। रस्त्याचं काम लवकर न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा। तुकोबा ज्ञानोबांच्या पालख्या पुण्यात दाखल। पालख्यांचा आजचा मुक्काम पुण्यात। विठोबा मंदिरात पालखी मुक्काम। परभणीच्या डॉक्टर दाम्पत्याची सेवा भक्ती। आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर गाभाऱ्यास चांदीचा प्रवेशद्वार केला अर्पण। जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार। बोगस शेतकऱ्यांच्या नावे 35 कोटींचा घोटाळा। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। आमदार बबनराव लोणीकरांच्या पाठपुराव्याला यश।
भिवंडीत लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पालिकेकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता. अटल सेतूवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन अटळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द. शिरसाटांनी निवेदनाची अनामत रक्कम न भरल्यामुळे लिलाव रद्द. विट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 6व्यांदा रद्द. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार. रेल्वे मंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा. मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. मुंबई मडगाव वंदे भारत 16 ते 20 डब्यांची करा. कोकण विकास समितीची मागणी. गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून कोच वाढवण्याची मागणी. परभणी शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. प्रभाग 16 मधील विविध समस्यांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. नो लिकर झोनसाठी खारघरमध्ये नागरिकांचं आंदोलन. आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग. खारघरमध्ये दारूबंदीसाठी नागरिक रस्त्यावर. यवतमाळच्या उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात भीषण स्थिती. एका बेडवर 2 ते 3 रुग्णांना झोपवण्याची वेळ. रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कुचकामी. लोकल प्रवासादरम्यान दररोज 10 प्रवाशांचा मृत्यू होणं चिंताजनक. दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराल? हायकोर्टाचा सवाल. रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर हायकोर्ट देखरेख ठेवणार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय. 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेणार. उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी खंडणी मागितल्याच्या प्रकरणी अशोक शर्मा असं अटक केलेल्या मांत्रिकाचं नाव. मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती. खंडणी मागितल्याप्रकरणी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक. छत्रपती संभाजीनगरात विविध भागात अतिक्रमणाची कारवाई. महिनाभरापासून अतिक्रमणाची कारवाई सुरू. पालिकेकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण उद्ध्वस्त. IPS रश्मी करंदीकर अडचणीत. पतीवर 32 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. भिवंडी महानगरपालिकेकडून शहरातील उंच झाडे कापण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील झाडे पडल्याने उंच झाडे कापण्यास सुरुवात. बीडच्या परळी मार्गावर टोकवाडी इथे ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. रस्ता चौपदरी झाल्यानं अपघाताचा धोका वाढला. गतिरोधक उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. मीरा भाईंदर महानगरपालिकेची तोडक कारवाई. लॉजिंग आणि बोर्डिंगवर पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई. ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर कोसळली दरड. मातीचा ढिगारा रस्त्यावर पूर्णपणे पसरल्यामुळे वाहतुकीला फटका. हिंदी भाषा सक्तीला विरोधात. येवल्यात मनसेकडून शाळांना निवेदन. हिंदी लागू करण्याच्या निर्णयाला येवल्यातील मनसेचा तीव्र विरोध. एअर इंडियाचे एकाच दिवसात पुन्हा 8 उड्डाणे रद्द. देखभाल आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे निर्णय. रद्द केलेल्या उड्डाणांमध्ये 4 आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश. अहमदाबाद दुर्घटनाग्रस्त विमानात कोणताही बिघाड नव्हता. एअर इंडियाचे CEO कॅम्पेल विल्सन यांचं स्पष्टीकरण. बिहारमध्ये स्कॉर्पिओ गाडी नदीत कोसळून अपघात. पुलाची रेलिंग तोडून गाडी थेट नदीत. दुर्घटनेत 5 जण बुडाल्याची भीती. इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी तीव्र. इराणने इस्रायलवर 25 बॅलिस्टिक मिसाईल डागले. इस्रायलच्या बेअरशेबा शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा. इस्रायलच्या अनेक भागात सायरन वाजणं सुरूच. अकोल्यात बोगस डॉक्टरवर कारवाई. विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करत असल्यानं कारवाई. जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकाची धाड. बुलढाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक. आरोपी विरुद्ध पॉस्कोसह गुन्हा दाखल. अमरावती शहरात MD ड्रग्सची विक्री करणाऱ्या आरोपी पोलिसांच्या अटकेत. 4,26,260 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. गोंदियात कारागृहातील कैद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ. भंडाऱ्याच्या लाखांदूर इथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. 70,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अकोल्यात विद्युत साहित्याची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल. सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ. धक्कादायक घटनेनं बीड हादरलं. अंभोरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. चोर समजून ग्रामस्थांनी केली तरुणाला मारहाण. बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू.
नांदेडच्या उमरी येथील धानोरा गावातील घटना महिनाभरानंतर उलगडा, 4 आरोपींना अटक. उरणच्या द्रोणागिरीमध्ये क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला, कचरा कशाला जाळतोस विचारल्यानं केला हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून कारवाई. बीडच्या आष्टी तालुक्यात विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल. ओडिशा राज्यातून आणण्यात आलेल्या गांजाच्या ट्रकवर पोलिसांचा छापा, 19 लाखांच्या गांजासह एकूण 88 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर 10 आरोपींना अटक. भाजप कार्यकर्ते रणजित नाईकांना नेरूळ पोलिसांनी केली अटक, अनेकांची फ्लॅट गुंतवणुकीत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक. नगरपालिका अभियंत्याकडून तरुणीवर लग्नाचा आमिष दाखवत वारंवार अत्याचार, वाशिमच्या लाखाळा परिसरातील घटना, आरोपी विजय गुगरे अद्यापही मोकाटच, पोलीस प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोप. अनिकेत वाघमारेकडून लग्नाचा आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार प्रकरणी बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सत्तेचा धाक दाखवत पीडित तरुणीसह कुटुंबाला धमकी, अनिकेत वाघमारे शिवसेनेचे नेते वैजनाथ वाघमारे यांचा मुलगा. विरारहून पालघरला येण्या जाणाऱ्या लोकल आज सकाळपासून सुरळीत, ओव्हरहेडचं काम पूर्ण झाल्यानं लोकल सेवा सुरळीत. उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक वॉर्डन यांच्यात बैठक, दोघांनी एकत्रितपणे काम करण्याचा बैठकीत निर्णय. अकोल्यात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला, शेतकरी गंभीर जखमी, अस्वलाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरच्या ताडोबामध्ये शर्मिली वाघिणीचा मृत्यू, अचानक वाघिणी मृतावस्थेत आढळून आल्यानं वनविभागात खळबळ, मृत्यूचं कारण अस्पष्ट. ड्रेनेजसाठी खड्डा खोदताना मलबा पडून एका मजुराचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधील घटना, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. नवी मुंबईतील एका कंपनीत एक्सपायरी मालाची विक्री, मनसेनं केला प्रकरणाचा पर्दाफाश, कंपनीत आढळला मोठ्या प्रमाणात सडलेला माल. कल्याण लिंक रोडवर भीषण अपघात, दुचाकीची सिलेंडरच्या गाडीला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात एसटी बसचा आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातात 4घांचा जागीच मृत्यू. अहिल्यानगरमध्ये धक्का लागण्याच्या कारणावरून 3घांनी केली एकाच बेदम मारहाण, मारहाणीच्या 3ऱ्या दिवशी सीसीटीव्ही आला समोर, पोलीस ठाण्यात 3घांविरुद्ध गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.